मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे. वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली, जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे, लक्षात घ्या. एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो, एकांतामध्ये. त्यामुळे याच्यात जाणं, तुरुंगात जाणं, घालतील कोणाकोणा तुरुंगात. निखिल वागळे आगे बढो म्हणतायत. आपण असं म्हणूया, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे आपल्याला. आपण शेवटी, भाषणाच्या शेवटी एकच घोषणा देतो, जय भीम. तुम्हीही म्हणा, कारण जय भीम ही सार्वत्रिक घोषणा आहे. ही फक्त दलितांची घोषणा नाही. या बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना प्रकाश दाखवलेला आहे आणि हे संविधान आपल्याला दिलेलं आहे. आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता, खरं तर आता मी नॉर्मल झालोय घोषणांमुळे, नाहीतर तोपर्यंत त्या धक्क्यात होतो. ज्या क्षणाला हल्ला होत होता, ज्या क्षणाला गाडीच्या काचा फुटत होत्या, मागची काच फुटली तेव्हा असीमने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर ही मुलगी गेली कुठे, ती श्रुती, ती तर श्रेया, ती तर फ्रंट सीटला बसली होती. तिला आम्ही मागे डोकं तिचं खाली केलं म्हणून आमची डोकी वाचली. आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही. हल्ले करायला लक्षात ठेवा. माझं म्हणणं इतकंच आहे, या हल्लेखोरांना, आचार्य अत्रे असं म्हणाले होते, आम्हाला मारणारे मेले, आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो, याच्यात थोडा फरक करून, कारण मी अहिंसावादी माणूस आहे. आम्हाला मारणारे जिवंत राहोत आणि आम्ही जिवंत राहोत. ते मेले असं मी म्हणणार नाही, ते मरो मी इच्छा करणार नाही. तेही जिवंत राहोत. आणि मी आज तुम्हाला सांगतो, या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी इथे सांगतो, मी माफ केलंय. हा माझा वारसा आहे. तुम्ही मला हारायला आलात. महात्मा फुलेंना मारायला आले होते, रामोशी, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागले. मला जर ही संधी मिळाली ना, तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकेल. तो माझा मार्ग आहे यार. असं काय करता? हा 7वा-8वा हल्ला आहे. म्हणजे माझ्या मनात ही, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काय म्हणा, 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, नितीनला माहिती आहे. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागच्या चाकीचं काय, मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळत नाही. मागून हल्ला, मागून खूप असतात, बेकड लोकांचा हल्ला. 7 हल्ले झाले, 7 हल्ले. 6 हल्ल्यातून मी वाचलो. आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असे वाचलो. मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा. टेन्शन आलं होतं सगळ्यांनाच. समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यांनी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये. कुठच्याही क्षणी आम्ही आज मरू शकत होतो. मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे. वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली. प्रशांत दादा इथे बसलेले आहेत. त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ. त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं. त्यांची आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे. याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय. आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. मारू शकता तुम्ही आम्हाला. दाभोळकरांना मारलं, पानसरेंना मारलं, कलबुर्गीनं मारलं, आमच्या गौरी लंकेशला मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत. आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता. पण माझ्या मनात एक विश्वास आहे, त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका, नाही तर त्यावरही वाद घाला. माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून, 7 हल्ले सहन केल्यावर, की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असेल. मी यांना सांगत होतो, आपण मरणार नाही. हा माझा विश्वास आहे. नितीन, तू मला अंधश्रद्धा म्हण, काही म्हण, पण हा माझी श्रद्धा आहे. आपण सत्याचं काम करतो. आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील. आज आमची डोकी फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये.
पण जगलो आपण, जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात घ्या मित्र हो, साधी लढाई नाही आहे ही मी सांगायला इथे उभा आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल, पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय. दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे, तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे. हे लोक काँग्रेसवाल्यांवर किती टीका केली तरी ते कधी खून करत नव्हते हो आमचा. राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांवर मी किती टीका केली आहे, हा ओरिजिनल पवार साहेबांनी एवढीच टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात नाही. मी सांगतो उभ्या महाराष्ट्रात नाही. त्यांची संस्कृती आणि यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली आहे निखिल वागळेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही, मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल, प्रश्न सुटेल तुमचा कायमचा, मारून टाका. मला पडता कंटाळा आलाय. 66 वर्ष चालू आहे. कधीपासून मारताय तुम्ही मला? 79 सालपासून. तरी तो कोणतरी मला, आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहेत, पण मारून टाका यार एकदाच. आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील. हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घ्या. ही साधी सुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही. आम्ही कोणत्याच पक्षात नाही, पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो आहोत की महाविकास आघाडीला विजयी करा. उद्या महाविकास आघाडी चुकली त्यांना जोडे मारू. आपलं कामच आहे ना, आपलं कामच आहे. पण हे भयंकर लोक आहेत, हे माफिया आहेत, हे गँगस्टर आहेत, हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे 2 नेते आहेत. आज मला पोलिसांनी सांगितलंय, पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपार्ह बोलू नका. मी त्या इन्स्पेक्टरला विचारलं आक्षेपार्ह या शब्दाची व्याख्या सांगा, कारण मी असं म्हटलं नमस्कार तरी तुम्ही म्हणणार आक्षेपार्ह आहे. व्याख्या तर सांगा तुम्ही. आता त्या सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगतो, 4 तास आम्हाला डिटेन केलं, लक्षात घ्या, फसवून 4 तास डिटेन केलं असीमच्या घरी. माझं कसं होतं, मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्नच करतो, पण मधून मधून उसळी मारते अशी. मग 2 वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही येत. शेवटी आमच्या लक्षात आलं 40 स्पेशल बँडचे पोलीस होते, 40. मी म्हटलं चला आता बसा आपण निघायचं. 40 पोलिसांनी आमची गल्ली अडवली, 40 पोलिसांनी. आणि एसीपी होते, वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील. मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही येणार नाही ना आमच्या बरोबर, आम्ही चाललो. म्हणून मी चालायला लागलो, हे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागून आल्या. हल्ला होणार हे त्यांना माहिती होतं, पुणे पोलिसांना हल्ला होणार हे माहिती होतं, कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली. लक्षात 2-4 मध्ये पडले, मी बघितलं. अख्खा महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतलेलं आहे. अख्खं पोलीस दल जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात, त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही. मी हे छोटे छोटे पोलीस आहेत ना, आपले सिनियर इन्स्पेक्टर, एसीपी, त्यांच्यावर माझा राग नाही. बिचारे आपलेच असतात, बहुजन समाजातले असतात. वरतून दबाव येतो. मी म्हटलं हो आता फक्त 6-7 महिने राहिले, जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार. 4 तास आम्हाला नजरेमध्ये ठेवलं होतं, तर जरा पोलिसांची गंमतही केली ना. मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही. म्हटलं 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस झालेलं नाही. एकेकाळी 55 खटले होते माझ्यावर, 55. त्याच्यातले बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते. पण प्रक्षोभक बोलला, दंगल भडकवली असे खटले झाले नाही. आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर याच्या तक्रारीवरून
ती मी त्या दिवशी सांगितलं ही कशी गाढवासारखी तक्रार आहे. पण फुले पोलिसांनी त्याच्यातलं ॲट्रॉसिटीचं कलम काढून टाकलं. कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर ॲट्रॉसिटीचं कलम लावतोय आदिवासी राष्ट्रपतीचं नाव घेऊन. कमाल आहे, कमाल, बुद्धीची कमाल. आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज FIR आम्हाला दिला. आता सोमवारी, आता बघा मी बहुतेक पुणेकरच होणार याचं, मला जायचंय परत घरी. तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लावूया. हा आमचा असीम आहे वकील, आम्ही शांत डोक्याने तिकडे जाणार. असीम मला सांगतो सर शांत राहा, पोलिसाला काय बोलणार. त्याचं पण बरोबर आहे, तो वकील आहे. पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या देशात बसलेले आहेत. मला सांगितलं मोदी आणि शहावर बोलू नका, पण मी काय खोटं बोलतोय? मोदी आणि शहा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत की नाही जाऊन बघा. माझ्यावर सुनील देवरेंनी खटला भरला, तो कशासाठी? मी एक ट्विट केलं. मी मोदींविरुद्ध इतकं बोलतो व्हिडिओमध्ये, ते ऐकत नाहीत. मी एक साधं ट्विट केलं. मी असं म्हटलं, अडवाणींना मिळालेलं भारतरत्न हा एका दंगलखोरांनी दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी आहे. वस्तुस्थिती आहे. अडवाणींच्या यात्रेनंतर दंगली झाल्या. गुजरातमध्ये मोदींनी दंगली घडवल्या. दंगलीत त्यांचा हात होता. न्यायालयात काय झालं आणि न्यायालयात कसं फिरवलं गेलं सगळं, हा मुद्दा वेगळा.